माझं बालपण आहे ना पुण्यातल्या वाड्यात गेले. आणि ज्यावेळेस मी लहान होते ना त्यावेळेस दरवर्षी दिवाळीला आम्ही किल्ला हा करायचोच. किल्ला करताना जी मजा यायची ना ती मजा आजकाल खरंच कशातच येत नाही. तर इथे सुद्धा आता मी म्हणजे लग्न झाल्यावर सुद्धा पार्किंगमध्ये मी किल्ला करायची. पण ह्या पावसाचा काही भरोसा नाही. दरवेळेस पाऊस येतो, दरवेळेस किल्ला खराब होतो. त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही ठरवलं की घरातच किल्ला करायचा. आणि हा व्हिडिओ आहे ना हा मागच्या वर्षीचाच आहे. मुलांना तर किल्ला करायचाच होता. त्यांना म्हटलं तुम्ही विकत किल्ला आणूयात आपण आणि त्याच्यावरती आपण चित्र महाराजांना ठेवून आपण तो डेकोरेट करूयात. पण त्यांना ते मान्यच नव्हतं की तुम्ही जसं किल्ला करायचा लहानपणी तसंच आम्हाला करायचं आहे. त्यांनासुद्धा म्हणजे लहानपणी आम्ही कशी दिवाळी साजरी करायचो किंवा काय करायचो ह्याच्यामध्ये खूप उत्सुकता असते, खूप म्हणजे खूप. त्यांना ती फक्त मातीचाच किल्ला करायचा होता. तर म्हटलं ठीक आहे चला आता करूयात. पण आता झालं काय, माझ्या घराला तर काय बाल्कनी नाही आहे. त्यामुळे बाल्कनीत तर किल्ला करू शकत नव्हतो. मग आता घरातच किल्ला करायचं ठरवलं. मला थोडी भीती वाटत होती की घरात किल्ला केला तर भिंतींना वगैरे म्हणजे खराब होतील. पण म्हटलं जाऊ देत, मुलांची एवढी इच्छा आहे तर आपण करूयात. तर इथे ना मी पूर्ण सगळीकडून भिंतींना आहे ना गोणी असते ना आपली गव्हाची ती लावून घेतलेली आहे. ती प्लॅस्टिकची आहे त्यामुळे अजिबात भिंतींना काहीच म्हणजे भिंती घाण झाल्याच नाहीत त्याच्यामुळे. तर व्यवस्थित ती सेलोटेपने वगैरे चिटकून घेतल्यात त्या. आणि मग विटा खडी वगैरे टाकून एक असं स्ट्रक्चर तयार केलं. आता मी एवढी पण एक्सपर्ट नाही आहे किल्ला बनवण्यात, पण मुलांची हौस म्हणून आता आपण बनवायचं असं ठरवलं. तर इथे मुलांनाच मी कामाला लावलेलं आहे. विटा फोडून देणं, खडी आणणं, माती आणणं सगळी त्यांनी म्हणजे पूर्ण तयारी त्यांनी केली. मी फक्त त्यांना फिनिशिंग करून देण्यासाठी इथे फक्त मी त्यांना मदत करत होते किंवा कसं करायचं काय ते मी त्यांना सांगत होते. तर इथे ना कॉर्नर होता ना त्या कॉर्नरलाच आम्ही पूर्ण हा सेटअप करून घेतला आहे. आणि अशा पद्धतीने त्याला पूर्ण स्ट्रक्चर हे तयार करून त्याच्यावर माती पूर्ण लावून घेतो आहे. पूर्ण मातीचाच किल्ला केला होता. घरातलं जे काय भंगार सामान वगैरे निघालं ते सामान खाली टाकून भर टाकली आहे आणि वरती खडी विटा वगैरे लावून त्याच्यावर फक्त माती लावतो. त्यामुळे झालं काय, घरात जरी किल्ला केला ना तरीसुद्धा तो किल्ला अजिबात म्हणजे कुठेही घाण झालं नाही किंवा भिंती घाण झाल्या नाही किंवा म्हणजे असं माती माती असं काही झालं नाही. नंतर तर सगळी साफसफाई करणं तर आलंच. पूर्ण साफसफाई तर करून घेतलीच होती. पण व्यवस्थित घरात किल्ला करता आला. म्हणजे ज्याला खरंच इच्छा असते ना करायची तो कुठेही काहीही करू शकतो. मला तर आहे ना सगळे बोलत होते की घरात कुठे मातीचा किल्ला करते, पूर्ण घर घाण होईल. पण तरीसुद्धा मी एक ट्राय घेतलाच. छान असं गवत वगैरे मोहरी वगैरे टाकून गवत पण आम्ही तयार केलं होतं. ते सुद्धा खूप छान उगवलं होतं. पण नंतर आहे ना ज्यांनी ज्यांनी किल्ला बघितला ना त्यांनी खरंच खूप कौतुक केलं. मुलांनासुद्धा किल्ला म्हणजे मोडूच नाही असं वाटत होतं. आणि तो किल्ला आहे ना 15 दिवस अगदी छान राहिला पण होता. नंतर थोडे तडे वगैरे जातात, पण पाणी लावून परत थोडंसं आपण त्याला फिनिशिंग दिली ना तर परत तो व्यवस्थित पहिल्यासारखा होतो. तर इथे ना हे असे रोल होते. ते रोल पिलर म्हणून आम्ही इथे बुरुज असतात ना ते बुरुज म्हणून इथे ते रोलचा उपयोग केला होता. जास्तीत जास्त वेस्ट सगळं आम्ही वापरलं होतं इथे. तर आता इथे ना हळूहळू किल्ल्याची फिनिशिंग मी करते. मुलांनी तर मदत केलीच, पण एवढी अशी फिनिशिंग त्यांना काय म्हणजे जमत नव्हती. आधी तेच करत होते, पण नंतर मग मलाच पुढे येऊन बाकीचा किल्ला पूर्ण करावा लागला. तर इथे पायऱ्या वगैरे बुरुज वगैरे त्यासाठी आम्ही पूर्ण सगळे ते कार्डबोर्डचे जे रोल असतात ना त्याचाच इथे वापर केला आहे. नंतर त्या कार्डबोर्डच्या रोलवर जी माती लावली होती ना ती नंतर निघायला लागली होती. त्याच्यावर स्प्रे वगैरे करून आहे ना ते त्याच्यावर काय माती वगैरे राहत नाही. पण एक 5-6 दिवस तरी किल्ला खूप छान राहिला होता. तर आता इथे बघा, इथे नाही म्हटलं तरी थोडाफार किल्ल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. तर इथे पूर्ण
हा बघा, हा असा किल्ला पूर्ण तयार झालेला आहे. छोट्याच जागेमध्ये म्हणजे किल्ला केला होता. नंतर मुलांना म्हटलं की तुम्ही आता सर्व काही जे काय आहे ते तुम्ही करून घ्या, बाकी हे सगळं फिनिशिंग वगैरे मी त्यांना करून दिली. नंतर मग त्यांना म्हटलं तुम्ही बाकी रंग, चित्र असतात आपले मावळे वगैरे, त्यांना रंग द्यायचं काम तुम्ही करा. मग त्यांनी इथे पूर्ण मावळ्यांना आहे ना त्यांनी पुन्हा रंगवून छान केलं होतं. तर इथे सगळे मावळे वगैरे ठेवून आहे ना त्यांनीच त्यांच्या पद्धतीने सगळे मावळे वगैरे इथे ठेवून घेतलेले आहेत. तर इथे हा दरवाजा हा मी विकत आणला होता आणि महाराजांची मूर्ती पण विकत आणली होती. बाकी सगळे जे मावळे आहेत ना ते सगळे मावळे जुने आहेत. म्हणजे जवळजवळ 10-1 वर्षापूर्वीपासून हे मावळे माझ्याकडे आहेत आणि ते अजूनपर्यंत चांगलेच आहेत. दरवर्षी काही झालं की थोडंफार आपण रंगवून घेतो त्यांना, बाकी ते परत नव्यासारखे दिसायला लागतात. तर असं इथे पूर्ण किल्ला आमचा तयार झाला आहे. मुलांनी खरंच मनावर घेतलं म्हणून, नाही तर माझा तर काही मूड नव्हता किल्ला करण्याचा. तर इथे पाठीमागे ना हे जे गोंडपाट लावलं होतं ना त्यालासुद्धा त्यांनी ग्रीन कलर देऊन छान असं एक छोटंसं झाड काढलं होतं त्याच्यावर. ते छान म्हणजे असं वाटत होतं की काहीतरी आहे थोडंफार ग्रीनरी वगैरे. ते त्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे. तर कसा वाटला तुम्हाला किल्ला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओबरोबर. बाय.